नमस्कार मित्रांनो, निवडणूक आली की आपण ऐकतो आचारसंहिता लागू झाली आहे. पण हा नियम फक्त राजकारण्यांसाठी असतो का की सामान्य नागरिकांनाही काही बंधन असतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सामान्य नागरिकांनी काय करावं, काय करू नये, नियम मोडल्यास शिक्षा काय. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. निवडणूक जाहीर होताच इलेक्शन कमिशनकडून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट MCC लागू होतो. याचा उद्देश म्हणजे निष्पक्ष निवडणूक, कोणालाही अनुचित फायदा होऊ नये, कायदा सुव्यवस्था टिकून राहावी. हे नियम फक्त उमेदवारापुरते मर्यादित नसतात तर सामान्य नागरिकांनाही लागू होतात. सामान्य नागरिकांनी काय करू नये? पैशाने किंवा भेटवस्तू देऊन मतदानावर प्रभाव टाकणे, कोणालाही पैसे, दारू, गिफ्ट देऊन मत मागणे हा गुन्हा आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, खोटी बातमी, चुकीचे पोस्ट, द्वेषपूर्ण मजकूर शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. परवानगीशिवाय सभा, रॅली, मोठी गर्दी जमवायची असेल तर प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रचारास बंदी असते. सरकारी मालमत्तेचा प्रचारासाठी वापर, भिंती, बस स्टॉप, सरकारी इमारतींवर पोस्टर लावणे बेकायदेशीर आहे. सामान्य नागरिक काय करू शकतात? शांततेत मतदान करणे, योग्य माहिती शेअर करणे, गैरप्रकार दिसल्यास तक्रार करणे, मतदानासाठी लोकांना जागरूक करणे. प्रचार नाही, तक्रार कशी करायची? जर कुठे आचारसंहितेचा उल्लंघन होत असेल 1950 हेल्पलाईनवर कॉल करा. विजिल ॲप वापरा. स्थानिक निवडणूक अधिकारी किंवा पोलीस स्टेशनला तक्रार द्या. फोटो, व्हिडिओ पुरावा असल्यास अधिक प्रभावी कारवाई होते. नियम मोडल्यास शिक्षा काय होते? दंड, FIR दाखल होऊ शकते, तुरुंगवास, गंभीर प्रकरणात तुरुंगवास होऊ शकतो. सोशल मीडिया अकाउंटवर कारवाई, सोशल मीडिया अकाउंट बंद करू शकतात. म्हणून नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निवडणूक म्हणजे केवळ मतदान नाही तर हा आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. पण हा उत्सव यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा आपण जबाबदार नागरिक म्हणून वागू. तुमची एक चूक लोकशाहीला महागात पडू शकते. लक्षात ठेवा, कायद्याची माहिती असणं म्हणजे स्वतःचं संरक्षण आणि लोकशाहीचं रक्षण. आमिषाला बळी पडू नका आणि कोणाला पडू देऊ नका. यंदाच्या निवडणुकीत जबाबदारीने वागा, निष्पक्ष मतदान करा, कारण तुमचं एक मत देशाचं भविष्य घडवू शकतं. चला या उत्सवात सहभागी होऊया. जर ही माहिती तुम्हाला मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून प्रत्येक नागरिक जागरूक होईल. अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आपल्या लीगल ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.